नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे रुद्रेश्वर लेणी परिसरात कोसळली दरड. धबधब्यावरील पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे लेणीला धोका, सतर्कतेचा इशारा. पैठणमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचं मोठं नुकसान. संतप्त शेतकऱ्यांचे पाण्यात ठिय्या आंदोलन. ठेकेदारावर कारवाई व नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार. मुलुंड टोल नाक्याजवळ 7 ते 8 चारचाकी वाहनांची धडक होऊन मोठे नुकसान. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. अचानक ब्रेक मारल्यामुळे झालेल्या या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू. जालन्यात ढगफुटी सदृश पावसामुळे सोयाबीन कपाशी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार रोहित पवार यांचा शेतकऱ्यांशी फोनवर संवाद. न्याय मिळवून देण्याचे केले आश्वासन. परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडून 13,400 क्युसेक पाणी दुधना नदीत सोडल्याने परिसरातील पिकांचं मोठं नुकसान. अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा तालुका कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न. सुदैवाने नागरिकांच्या हस्तक्षेपाने टळला अनर्थ. शेतकरी नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी आक्रमक. बीडच्या शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे पूर. 5 नागरिक नदीच्या पाण्यात अडकले. एनडीआरएफ टीम आणि आमदार क्षीरसागर यांच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिक सुरक्षित. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील मिलिटरीकडून पुरात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू सुरू. आतापर्यंत 24 जण सुरक्षित. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष. मंत्री नितेश राणे यांचा विश्व हिंदू परिषदेच्या गरबा आणि दांडियात गैरहिंदूंना परवानगी न देण्याच्या मागणीला पाठिंबा. या उत्सवांना लव जिहाद पासून वाचवण्याची गरज असल्याचं विधान. भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा. खासदार संजय राऊत यांची खोचक टीका. मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भातील याचिकांवर हस्तक्षेप करण्यास नकार. या निर्णयामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत वेग येण्याची शक्यता. मराठवाड्यात अतिवृष्टी. ढगफुटी सदृश पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. रस्ते पाण्याखाली. गावांचा संपर्क तुटला. जळगावच्या पाचोऱ्यात पुन्हा पावसाचा कहर. अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प ओव्हरफ्लो. बीडच्या वनवेवाडीमध्ये पुन्हा ढगफुटी. अख्खं गाव डोंगरावर आश्रयाला. आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गाव पाण्याखाली. ग्रामस्थांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मदतीची थेट मागणी. शिरूर तालुक्यात पूरस्थिती. राहिंज वस्तीतील 5 नागरिकांना सुखरूप वाचवलं. नागरिकांना सावधगिरीचं आवाहन. अजिंठा लेणी परिसरातील धबधबा ओसंडून वाहू लागला. पर्यटकांची गर्दी वाढली. जालना अंबडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक गावांचा संपर्क तुटला. मुंबईतील कोस्टल रोडवर पावसात कारचा भीषण अपघात. गाडी डिवायडरला धडकली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात. शिवाजी पार्क जिमखाना. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते लोकार्पण. 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील हायटेक जिमखाना पुन्हा सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन उपस्थित. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठात भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा सखोल आढावा घेतला. पाकिस्तानचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक. 30 जणांचा मृत्यू. गावात मृतदेहांचा कच. उल्हासनगर मधील एक्सलंट किड वर्ल्ड शाळेत शिक्षकांची 2.5 वर्षांच्या मुलाला मारहाण. मनसे कार्यकर्त्यांची शाळेच्या बाहेर आंदोलन करून शिक्षिकेला अटक करण्याची योग्य कारवाई करण्याची मागणी. जालन्यात ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी दुधना नदीत जलसमाधी आंदोलन. घनसावंगी तालुक्यात ढगफुटीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी युवा संघर्ष समितीकडून आंदोलन. कांतारा चॅप्टर 1 चा ट्रेलर रिलीज झाला असून मुख्य भूमिकेत रुक्मिणी वसंत दिसणार असून हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चंद्रशेखरच्या रुपये 200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही. जॅकलिन विरोधातील खटला कायम ठेवत पुढील सुनावणी लवकरच होणार.